हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि तारकर्ली बीचवरचा हा आपला शेवटचा दिवस आहे, रिसॉर्टमधला शेवटचा दिवस आहे. तर मस्त हा सकाळी सुंदर असा व्ह्यू बघायचा होता मला आणि लवकर उठलो होतो. आणि जरा थोडंसं फोटो सेशन पण आम्हाला करायचं होतं, तर त्यामुळे मग लवकर उठलो होतो आणि जरा आवरलं वगैरे आणि जाऊया म्हटलं समुद्रकिनारी. तर लाडूबाई पण येतेच आहे सोबत आणि आम्ही दोघी आधी निघालो आणि आता चाललो आहे समुद्रकिनारी. मस्त तिकडे फोटो सेशन वगैरे करूया, थोडंसं पाण्यात भिजूया आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला पुढे आपण कुठे जाणार आहेत काय ते तुम्हाला पुढे मी सांगतेच. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा. तर दाखवते तुम्हाला आता. तर इकडे आता ना थोडंसं पाण्यामध्ये वगैरे खेळलो, त्यानंतर शिंपले वगैरे गोळा केली आणि थोडंसं इकडे आता व्हिडिओ वगैरे करूया म्हटलं. तर तिकडे लाडूबाई दिसली असेल तुम्हाला, तिचं वेगळं चाललं होतं फोटोशूट. तर इकडे म्हटलं बघा खूप सुंदर दिसतंय सकाळी सकाळी आणि गर्दी तर अजिबात नसते. मागच्या वेळेत पण तुम्हाला सांगितलं होतं मी, फक्त वॉकला वगैरे जे लोक येतात तेच आपल्याला सकाळी दिसतात. आणि मागे बघा किती सुंदर अशा रंगछटा पडलेल्या आहेत. तर इकडे चाललेलं होतं, म्हटलं आता थोडासा व्हिडिओ वगैरे करूया म्हटलं. तर या ठिकाणी आम्ही तिघे चारी जण आता जमलेलो होतो. राज पण आलेला होता आणि फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आमचे साहेब आले, म्हटले की आता खूप वेळ झाला, आपल्याला पुढे निघायला हवं. तर मग आता म्हटलं चला जाऊया आणि आता तारकर्ली बीचवरून आपण निघणार आहोत. नंतर मग रूम वगैरे मध्ये आलो आणि रूममध्ये आल्यानंतर मग पुढचा प्रवास करायचा होता. बॅगा वगैरे पॅक केल्या, कारण आज आपण चेकआउट करणार आहोत रूममधून. तर सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून घेतल्या. बाल्कनीतनं हा शेवटचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. त्यानंतर म्हटलं मुलांचं आवरलं की नाही बघूया. तर आता मुलांच्या रूममध्ये जाऊया, कारण त्यांचं पण आवरायला बराच वेळ लागत होता. आणि त्यांनाही सांगितलं की बॅगा वगैरे पॅक करा, कारण मग काही राहिलं वगैरे नाही ते पूर्ण चेक करायचं होतं मला परत रूममध्ये. तर इकडे चालली त्यांची आवरावर. मामाश्री आमचे आवरून बसले, फक्त शर्ट घालायचं राहिलं आहे. बॅगा वगैरे पॅक करून झालेल्या आहे सगळ्यांच्या आणि लाडूबाईचं पण झालेलं आहे जवळजवळ. तर आता मग निघू आम्ही. आणि इकडे बॅगा वगैरे आता बाहेर काढून ठेवल्या, रूम वगैरे लॉक करायचे होते. तर म्हटलं आता रिसेप्शनला वगैरे जाऊन येऊया आणि तिकडे काय बिल वगैरे काय पे करायचं आपलं राहिलं ते सगळं केल्यानंतर मग ते लोक येतात आणि बॅगा आपल्याला गाडीपर्यंत आणून देतात. तर मग या ठिकाणी यांचं चाललं होतं, दोघं मामा भाचे दोघं खेळत होते इकडे बॉल. दोघांची चालली होती मस्ती इकडे. तर 10पर्यंत आपल्याला रूम खाली करून द्यायचा असतो आणि त्यानंतर मग त्यांचे पुढचे गेस्ट वगैरे ते येतात. तर आता 9:30 झाले होते जवळजवळ. चांगलं वाटलं. हां चांगलं वाटलं बीच भारी. सर, तुला कसं नाही, तुला कसं वाटलं कोकणात येऊन? सगळ्यात चांगलं रिसॉर्ट बीच आहे आपल्या. तुला कसं वाटलं मामा कोकणात येऊन? मला ऑसम वाटला. एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल मस्ती. यांची ही थंडगार उत्तर ऐकल्यानंतर मी खाली आले रिसेप्शनच्या इकडे. आणि तिकडे साहेबांचं चाललं होतं बिल वगैरे पे करणं आणि काय ते बाकीच्या इतर गोष्टी फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होते ते त्या ठिकाणी. आणि इकडे त्यांचं हे रिसेप्शनचं ऑफिस आहे. तर इकडे बसलो होतो थोडा वेळ. त्यानंतर मग बॅगा वगैरे घेऊन आले ते लोक खाली. आणि त्यानंतर मग बॅगा वगैरे आम्ही गाडीत वगैरे व्यवस्थित सेट करून घेतल्या, कारण मग एवढ्या बॅगा व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायला लागतात. तर या ठिकाणी आता निघायची तयारी पूर्ण झालेली आहे आमची. आणि तुम्ही पण मला सांगा की कमेंट्समध्ये की ट्रॅव्हल व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला आणि काय ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नंतर जाताना रिसॉर्टच्याच एरियामध्ये दत्तात्रयांचं मंदिर आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. या मंदिरापासूनच त्यांची भरभराट झाली आणि रिसॉर्टची प्रगती झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि छान वाटलं दर्शन घेऊन आम्हाला. आणि खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. मंदिर छोटंच आहे पण खूप छान वाटलं त्या ठिकाणी. नंतर नमस्कार वगैरे केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो आम्ही. तर आता आपण इथनं जाणार आहोत कुणकेश्वराच्या मंदिराला. तर आता म्हणजे निघूसच वाटत नव्हतं कोकणातनं. तर पण लागलो प्रवासाला. त्यानंतर इकडे ना हा सुंदर व्ह्यू होता. तर म्हटलं थोडं उतरून आपण इकडे बघूया म्हटलं. तर इकडे उतरलो होतो खाली आम्ही, म्हणजे हा पूल होता आणि ही मधनं नदी जात होती. तर मग म्हटलं बघूया म्हटलं थोडंसं. तर इकडे थोडा वेळ आम्ही घातला आणि त्यानंतर मग निघालो प्रवासाला लागलो. मग पोचलो कुणकेश्वराच्या मंदिराजवळ. पार्किंग नव्हती पुढे, तर म्हणून मग इकडे अलीकडेच पार्किंग केली. त्यानंतर तिथून मंदिरापर्यंत पायी आपल्याला जायचं होतं. ऊन भयानक होतं, भयानक ऊन असतं तिकडे. तुम्ही स्वेटर नाही नेले तरी टोप्या वगैरे गॉगल्स वगैरे घेऊन जा.
तर या ठिकाणी मग आता आम्ही असे रुमाल वगैरे डोक्यावर ओढले होते, कारण ऊन अगदी भयानक होतं आणि खूप चटके बसत होते. तर मग पायी थोडंसं मंदिरापर्यंत जायचं होतं आपल्याला. त्यानंतर मग तिकडे पण बीच आहे, तर ते फोंडा बीच आहे. तर या ठिकाणी आता पूजा वगैरे घेतली. परडी खूप सुंदर होती, मला तर खूप आवडली. आणि इकडे ही परडी मी पहिल्यांदाच बघितली, म्हणजे परडीत पूजा मिळते, नाहीतर मग कॅरी बॅग किंवा मग आपली प्लास्टिकची वगैरे टोपली असते त्यामध्ये मिळतं. तर हे मंदिर आहे, खूप छान आहे, सुंदर मंदिर आहे अगदी. आणि आतमध्ये महादेवांची मूर्ती आहे. तर आतमध्ये दाखवते, जर परमिशन असेल तर तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी मग आता या बाजूला चप्पल वगैरे आम्ही काढले आणि मग नंतर मंदिरात आता जाणार आहेत. तर चला तुम्ही पण घ्या दर्शन. तर इकडे आता दर्शन वगैरे घेतलं आहे मी, आणि आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता. आतमध्ये मोठी पिंड आहे महादेवांची आणि छान तिथे पूजा वगैरे आपल्याला बसून करू देतात ते अगदी शांततेने. आणि देवाला मस्त नतमस्तक वगैरे झालो आम्ही सगळे आणि पूजा केली, छान बेलपत्र वाहिले आणि भटजींनी आशीर्वाद दिले. त्यानंतर मग म्हटलं चला, आपल्याला जिकडे अलाउड नसताना तिकडे मोबाईल आपण म्हणजे न्यायचा पण नसतो, आपणच नियमांचं उल्लंघन कशाला करायचं. तर इकडे आता हा फोंडा बीच आहे, तोही तुम्हाला दाखवते. खाली जायच्या वेळेस आम्हाला एक दुकान लागलं मध्येच, म्हणजे शंख शिंपले आणि जुनी नाणी त्या ठिकाणी विकत होती. तर आमच्या साहेबांना खूपच शौक आहे जुनी नाणी घ्यायची, तर ते बघत होते आणि त्यांनी 8 नाणी घेऊन टाकली. तर त्या तिथल्या ज्या ताई होत्या ना, तर त्यांनी म्हटलं की 50 रुपयाला एक नाणं आहे, त्याप्रमाणे किती होतात ते द्या तुम्ही मला. तर त्यांना साधा हिशोबही येत नव्हता, पण आपल्यावर त्यांचा एवढा विश्वास असतो ना की तुम्हाला माहिती ना किती झाले, मग तेवढे देऊन टाका मला. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर आम्ही ना खालच्या बाजूला गेलो बीचकडे. तर तारकर्ली बीचसारखा इथे फील नव्हता. तर हा पण ठीक आहे, पण खूप खोल होता आणि असा उतार होता त्याला पण. तर इथे आता व्हिडिओत जाणवत नाही आहे, पण हा जो वाळूचा भाग आहे ना, तो उंच आहे आणि खाली उतार आहे. तर ह्या बीचचं काय झालं माहिती आहे का, इकडून आम्ही आजरा बीचला जाणार होतो. तर इकडे पण भयंकर ऊन होतं आणि खूप जास्त वेळ इकडे थांबलो नाही आम्ही, आणि कारण भूक पण लागली होती आम्हाला आणि इकडे काही असं खाण्यासारखी सोय नव्हती जास्त. फक्त मंदिराच्या आवारात पूजा वगैरे त्याचेच दुकानं होते आणि सरबत वगैरे असे होते फक्त. तर मग आम्ही तेवढं घेतलं आणि निघालो. मग निघताना आम्हाला वाटेत हा प्राणी दिसला, तर हा कुठला प्राणी तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मला तर काही त्याचं नाव माहिती नाही, पण मुलं काहीतरी सांगत होते, पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर. आणि पुढच्या प्रवासाला लागलो. त्यानंतर भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी थांबलो आणि त्या ठिकाणी जेवणाचं वगैरे करून घेऊया म्हटलं आपण. तर इकडे थोडं जेवणाचं आम्ही मागवलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही लागलो. तर पुढे इथून आता जवळच आचरा बीच होतं, तर मग मिस्टर म्हटले की आपण तेही बघून घेऊया, आता रस्त्यातच आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही निघालो आणि आचरा बीचचा एक किस्सा तुमच्याशी मला शेअर करायचा आहे. आता तो म्हणजे कितपत खरा आहे किंवा खोटा आहे ते मी नाही सांगू शकत, कारण मी पण स्वतः सर्च केलं. हा किस्सा आमच्यानंतर घडून गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं ते, आणि मी पण स्वतः सर्च केलं. तर त्यावेळेस थोडंसं मला गावपळण वगैरे ह्या गोष्टी आचरा गावाविषयी थोड्याशा समजल्या. यूट्यूबलाच मी बघितलं, तुम्ही बघू शकता सर्च करून. तर या ठिकाणी आता गेलो आहे आम्ही आणि जाताना एक रस्ता बंद होता, पूर्ण भाजी मार्केट त्या ठिकाणी भरलेलं होतं आणि हार्डली आम्ही तिकडे 20 मिनटं फक्त थांबलो आणि 20 मिनटानंतर आम्ही रिटर्न आलो आणि दुसऱ्या रस्त्याने आम्ही आलेलो होतो. तर ज्या रस्त्याने आम्ही आलो त्याच रस्त्याने आम्ही रिटर्न गेलो, पण आम्ही मध्येच जिकडे भाजी मार्केट होतं त्या रस्त्याने निघालो आणि तिकडे एकही व्यक्ती नाही, पूर्ण दुकानं बंद, पूर्ण गाव बंद झालेलं होतं. आम्ही येताना विचार करत होतो की आपण जाताना तर इकडे लोकं होती आणि मग सगळीच लोकं कशी काय गायब झाली 20 मिनटात. म्हणजे ठीक आहे, भाजी मार्केट उठला असेल किंवा मग काय, पण मग बाकीची तर लोकं आपल्याला दिसायला पाहिजे, किंवा मग किराणा दुकानं किंवा इतर जी दुकानं असतात इलेक्ट्रिकची वगैरे, कुठली वेगळी दुकानं, ते लोकं तर दिसायला पाहिजे ना, किंवा दुकानं उघडी पाहिजे. पण काय माहिती तिकडे काय प्रॉब्लेम आहे, तर मी असं सांगू शकत नाही तुम्हाला. सोशल मीडियावर तुम्ही सर्च करून बघू शकतात. पण हे आमच्यासोबत घडलं त्या ठिकाणी आणि 2 ते 3 वेळा आम्हाला चकवा पण लागायची.
आम्हाला असं वाटायचं की गुगलला रेंज नसेल गाडीतल्या गुगलला, त्यामुळे मग आपल्याला रस्ता वगैरे व्यवस्थित दाखवत नसेल असं होत असेल. पण चकवा पण 1-2 वेळा लागला, तर आपण अनोळखी ठिकाणी जात असतो, तर ह्या गोष्टी थोड्याशा होत असतात. एवढा माझा काही विश्वास नाही या गोष्टींवर, पण तरी ह्या गोष्टी घडल्या आणि त्यावेळेस मग थोडंसं वाटतं कुठेतरी की अरे, आपण ठेवायला पाहिजे ह्या गोष्टींवर विश्वास. बट ठीक आहे. असा एक किस्सा घडून गेला आहे आमच्यासोबत आणि मग निघालो आम्ही आणि त्याच दिवशी रात्री आम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल थोडा पण तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.